शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन प्रयोग जो आपण यावर्षी केलाय आणि तो प्रयोग जर सक्सेस झाला तर प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी नियोजनामध्ये एका एकरमधून कमीत कमी 25 क्विंटल कापूस मिळू शकतो। कसा तर हा फक्त व्हिडिओ तुम्ही पहा। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेल माहिती सांगणार आहे। अजून हा प्रयोग पूर्ण यशस्वी झालेला नाहीये, म्हणजे आता तो यशस्वी झालाच आहे, कारण एवढा पाऊस झालाय अक्षरशः प्लॉटचे प्लॉट वाहून गेलेत। इथं सुद्धा भरपूर पाऊस झालाय, तुम्ही पाऊस सुद्धा पाहू शकता, सोबत गवत पाहू शकता। आता बरेच शेतकरी म्हणतील की गवत आहे का काय आहे, पण तुम्ही जर हा कापूस जर पाहिला तर कापसाची कंडिशन इतकी टॉप मध्ये आहे की पूर्ण पान त्याची फ्रेश आहेत, पातेगळ कुठं झालेली नाहीये, असा हा प्लॉट आहे। आणि या प्लॉट मध्ये तुम्हाला एक नवीन प्रयोग मी आज दाखवणार आहे। तर तो काय प्रयोग आहे तो पहा। झाड एवढं मोठं आहे की माझे दोन्ही हात सुद्धा याला पुरत नाहीयेत। ऍक्च्युली हे जे झाड तुम्ही मागे पाहता हे फक्त अर्ध झाड आहे। कसं तर आता इथं जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर आपण काय केलंय हे मी तुम्हाला सांगतो। इथं तुम्ही पहा तर हे जे झाड आहे या झाडाला कट केलेलं आहे, म्हणजे झाड वाढताना कट झालंय। कट झाल्यानंतर मग याच्याकडे फक्त आपण लक्ष दिले, खूप काही खत व्यवस्थापन वगैरे केलं नाही। आता ही जी फांदी आहे 1 नंबरची इथं, तर ही आहे गळफांदी। आणि त्यानंतर झाड कट झाल्यानंतर ज्या 5 फांद्या आहेत तर ह्या मेन फांद्या आहेत। आता एकूण झाडाला फांद्या किती आहेत? 6 फांद्या आहेत। झालंय काय तर झाड वाढायला लागल्यानंतर आपल्याकडून ते कट झालं, म्हणजे थोडक्यात ते खुरपणी करताना किंवा कुठंतरी त्याला विळा वगैरे लागला आणि त्याचा शेंडा जो आहे तो कट झाला। तो शेंडा कट झाल्यामुळे काय झालं तर त्याला फुटवे फुटले। किती फुटवे फुटले तर 5 फुटवे मानण्यापेक्षा 4च पकडा, कारण 2 गळफांद्या आहेत आपण असं पकडूयात। तर आता एकूण याला 6 फुटवे टोटल आहेत। कट झाल्यामुळं हे व बाजूला वाढलं। आता हे बाजूला वाढल्यामुळं असं वाटलं की हे झाड काही कामाचं आहे का, तर बराच वेळा आपण काय विचार करतोय काय कामाचं आहे, आता हे तुटून गेलंय, म्हणजे बराच वेळा शेतकरी काय करतो ते उपटून टाकतो। परंतु आपण त्याला उपटून न टाकता त्याच्यावर काय केलं, त्याला आहे तसंच वाढू दिलं। वाढल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की याला 5 ते 6 फांदे आहेत। मग याचं संगोपन कसं करायचं, तर याचं संगोपन करण्यासाठी आपण काय केलं, साधारणतः 70 दिवसाच्या आसपास, आपण खूप जास्त कालावधी याला दिला नाही, 70 दिवसामध्ये आपण काय केलं, याचे सगळे शेंडे खोडले। आता ही फांदी तुम्ही पाहू शकता 1 नंबरची इथे कट केली आहे, ही 2 नंबर इथे कट केली आहे, ही 3 नंबर इथे कट केली आहे, 4 नंबर इथे कट केली आहे, 5 नंबर इथे आहे आणि ही 6 नंबर ही सुद्धा कट केलेली आहे। तर एकूण ह्या 6 फांद्या ज्या आहेत या कट केलेल्या आहेत। आता याच्या फळफांद्या जर तुम्ही पाहिल्या, आता इथं पहा तुम्ही फळफांदी, तर ही एक फळफांदी आहे, 1 2 3 4 आणि एक 5, हे 5वं बोंड आता पक्क होतंय आणि अजूनही याची शेंड्याची वाढ चालू आहे। इकडं जरी तुम्ही पाहिलं तर इकडं सुद्धा 1 2 3, तिकडे सुद्धा 3 बोंड जे आहेत ही तयार आहेत। आता इकडे जरी पाहिलं तुम्ही तिसरी 1 2 3 ही तिसरी फांदी आहे, तर या तिसऱ्या फांदीला सुद्धा 3 बोंड तयार आहेत आणि चौथं जे आहे तर हे पात आता तयार व्हायला लागले, म्हणजे याची सुद्धा बोंड तयार व्हायला लागले। आता मित्रांनो थोडक्यात सरळ कॅल्क्युलेशन सांगायचं झालं तर साधारण 6 फांदे आहेत, प्रत्येक फांदीला साधारण 12 ते 14 फुटवे आहेत आणि त्यामध्येच आपण लगेच शेंडा कट केला। याला तुम्ही आणखी वाढवून देऊ शकता। आपण किती सांगतोय, साधारणतः 90 दिवसाच्या नंतर, परंतु आपण हे 70 दिवसामध्ये कट केलंय। 70 दिवसामध्ये आपल्याला फारसे काही फुटवे लागत नाहीत। 70 दिवसामध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या किती लागते तर साधारण 12 13 14, तर आपल्याला इथं 12 ते 14 ॲव्हरेज मिळालेत आणि एकूण 6 फांद्या आहेत। आता थोडक्यात कॅल्क्युलेशन सांगतो, ॲव्हरेज 12 फांद्या इथं आपल्याला पकडायच्यात, किंवा मी म्हणतो 12 ही सोडा, 10च पकडा। या 10 फांद्यांमध्ये 6 फांद्याला एकूण म्हणजे 60 सब ब्रांचेस म्हणजे फळफांद्या आहेत। 60 फांद्यामध्ये आपल्याला प्रत्येक फांदीला 3 जरी बोंड सापडली तरी 180 बोंड आपल्याला या झाडाला लागतात। आता 180 बोंड म्हणजे कापूस काही कमी झाला नाहीये, कारण तुम्ही जर पाहिलं तर बाकीचा जो कापूस आहे, आता इथं टॉपचे जर तुम्ही बोंड पाहिले तर या बोंडांची साईज खूप चांगली आहे। परंतु आता इकडे जर आपण हे जर टॉपचा फांदी जर तुम्हाला दाखवायची म्हटली जिथं शेंडा चालू आहे, तर तिथं मात्र अजूनही पात आहे। मग होतंय काय तर इकडं पाते बोंडात रूपांतर होत असताना इथं मात्र आपला जो प्लॉट आहे हा पूर्णपणे साईज वगैरे पकडून तयार होतोय, म्हणजे इथं आपल्याला वजन सुद्धा बोंडाचं जास्त मिळणार आहे। का तर आपली कटिंग कमी दिवसामध्ये झाल्यामुळं आपल्याला याची पक्की बोंड सुद्धा कमी दिवसामध्येच तयार होणार आहेत। आता हा अजूनही प्रयोग आहे, याच्यामध्ये तुम्हाला 100% जो रिझल्ट आहे हा कापूस काढणीनंतरच मी तुम्हाला देणार आहे, कारण याच्यामध्ये जेवढी पण बोंड आहे तर ही आपण एक साईडला काढून ठेवून याचं पूर्ण वजन करणार आहोत। आता याचं वजन जे आहे साधारण आपल्याकडं आमच्या भागामध्ये बागायती भागामध्ये
अशा परिस्थितीमध्ये ओलं बोंड जे आहे साधारण 7, 8 आणि 9 या ग्रॅममध्ये भरतं. ते अगदीच किती जरी कमी केलं तरी ॲव्हरेज 8 ग्रॅमचं जे बोंड आहे हे फार तर 7.5 ग्रॅम भरतं, किंवा फार कमी केलं तर 7 ग्रॅम ओलं असताना, आणि खूप कोरडं जर झालं तर 5 ग्रॅम. म्हणजे 7 ग्रॅम आपल्याला सुरुवातीला जरी वजन मिळालं तरी तुम्ही विचार करू शकता आज 180 बोंड लागणार आहेत. अगदीच त्याचं 5 ग्रॅमनी जरी वजन आपण पकडलं तरी 900 ग्रॅम आपल्याला एकाच झाडापासून मिळणार आहे. आणि याचा घेरा जर तुम्ही पाहिला तर एवढा घेरा आहे, म्हणजे अगदीच माझे हे 2 हात. आता 2 हाताचं जरी अंतर आपण पकडलं तर साधारणतः 4.5 फूट तरी अगदी आरामात आहे. म्हणजे एवढा घेरा याचा आहे. तर याला लागवड करत असताना आपण झिगझॅग पद्धतीनेच करायची. एक समान म्हणजे 1-1 फुटावर 2-2 फुटावर त्याच्यावर ही लागवड अजिबात सक्सेस होऊ शकत नाही. परंतु हो, 2 झाडांचं उत्पादन मात्र एक झाड 100% देईल ही खात्री आपल्याला पटली आहे. त्यासोबत या झाडावर कीड सुद्धा कमी आहे, रोग कमी आहे, बोंडसड कमी आहे आणि बोंड परिपक्व लवकर झालेत. त्यामुळं हा एक पॅटर्न आहे जो आपण अतिशय यशस्वी पद्धतीने तयार करू शकतो आणि घेऊ शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण 4 फुटाचं जर अंतर असेल तर आता हे 4 फुटाचं आहे, परंतु आपण झिगझॅग पद्धतीने जर केलं तर हे 4 फुटाचं अंतर आपलं साधारण 2.5 फुटापर्यंत येणार आहे. म्हणजे 4.5 बाय 2.5 पद्धतीने जरी आपण याची लागवड केली, किंवा 4 बाय 2 केली, किंवा 5 बाय 2 या पद्धतीने जरी केली तरी साधारण 4,500 रुपये आपल्याला लागणार आहेत, किंवा ती बसणार आहेत. 4,500 रुपयांमध्ये एका रोपांपासून अगदीच मी म्हणतो 1 किलो सोडा, अर्धा किलो जरी आपल्याला त्याच्यामध्ये आलं तरी 25 क्विंटलपर्यंत किंवा 22 क्विंटलपर्यंत उत्पादन आपण हे पॅटर्नमधून घेऊ शकतो. परंतु याच्यावर आणखी प्रयोग आपला बाकी आहे. संपूर्ण माहिती जी आहे ही हळूहळू तुम्हाला मी देत राहणार आहे. परंतु हा एक प्रयोग आहे जो अगदी साधा प्रयोग आहे. याच्यामध्ये कोणतीही टेक्निक वापरली नाही. फक्त आपल्याला म्हणजे काय झालं की आर्टिफिशियली ते झाड तयार झालंय आणि त्याच्यातून आपण त्याच्यामध्ये काही बदल केलेत आणि त्या बदलामधून आपल्याला काय दिसतंय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता हा एक पॅटर्न 100% कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तर नाही म्हणता येणार, कारण तिथं आपल्याला घन लागवड करावी लागते. परंतु जर 100% हा जरी केला तरी हा यशस्वी होऊ शकतो. परंतु बागायती क्षेत्रांसाठी हा एक विचार करण्यासारखा मुद्दा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतंय, हा जो पॅटर्न आहे किंवा ही जी पद्धत आहे ही उत्पादन देऊन जाईल का हे मला नक्की सांगा. कारण पहा, आता वाढ ही तुमच्या समोर आहे, अगदी शेंड्यापर्यंत याची बोंड धारणा झाली आहे. आणि इकडं जर आपण पाहिलं, आता इथे सुद्धा जे शेंडे आपण कट केलेत तिथं सुद्धा बोंड तयार होत आहेत. परंतु जिथं आपला शेंडा बाकी आहे तिथं मात्र अजूनही काहीच नाहीये. म्हणजे हा एक असा पॅटर्न आहे जो कमीत कमी दिवसामध्ये आपली बोंड तयार करू शकतो आणि तिथून आपल्याला कापूस उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं. यावर कमेंट नक्की करा. धन्यवाद.